नमस्कार. जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आलो आहोत. आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज 1 जानेवारी 2025. प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात. आजच्या दिवशी घडलेली पहिली महत्त्वाची घटना आहे मित्रांनो, 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले. निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेलेली आहे आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आलेले आहे आजच्या दिवशी 1756 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1808 मध्ये अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. अमेरिकेमध्ये गुलामांच्या आयातीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे 1808 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1842 मध्ये बाबा पदमनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले. बाबा पदमनजी यांचे ज्ञानोदय हे वृत्तपत्र सुरू झालेले आहे 1842 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भेडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे 1848 मध्ये आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1862 मध्ये इंडियन पिनल कोड अस्तित्वात आले. इंडियन पिनल कोड अस्तित्वात आलेले आहे आजच्या दिवशी 1862 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि माधवराव नामजोशी यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली 1880 मध्ये आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1883 मध्ये पुण्यात नूतन मराठी विद्यापीठाची स्थापना झाली. नूतन मराठी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आजच्या दिवशी 1883 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1899 मध्ये क्युबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली. क्युबामधील स्पेन देशाची राजवट संपुष्टात आलेली आहे आजच्या दिवशी 1899 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केलेली आहे आजच्या दिवशी 1900 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो 1908 मध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाट्य कंपनी स्थापन केली. ललित कलादर्श ही नाट्य कंपनी स्थापन केलेली आहे संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी आजच्या दिवशी हुबळी येथे 1908 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1919 मध्ये
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अंमलात आला आणि देशात कायदेमंडळे सुरू झाली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा ॲक्ट अंमलात आलेला आहे आजच्या दिवशी आणि देशामध्ये कायदेमंडळे सुरू झालेली आहे 1919 मध्ये आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो, 1923 मध्ये चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली आहे आजच्या दिवशी 1923 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1932 मध्ये डॉक्टर नारायण तुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरू केले. डॉक्टर नारायण तुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरू केलेले आहे आजच्या दिवशी 1932 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1995 मध्ये WTOची स्थापना झाली. WTOची स्थापना झालेली आहे आजच्या दिवशी 1995 मध्ये. तर मित्रांनो, या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्म देखील झालेत, तेही आपण बघणार आहोत. आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1662 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 12 एप्रिल 1720 मध्ये. आजच्या दिवशी 1662 मध्ये जन्म आणि 12 एप्रिल 1720 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ब्रिटिश साहित्यिक AM कोस्टर यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1879 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 7 जून 1970 मध्ये. 1879 मध्ये आजच्या दिवशी जन्म आणि 7 जून 1970 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे सहाय्यक महादेव देसाई यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1892 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 15 ऑगस्ट 1942 मध्ये. आजच्या दिवशी 1892 मध्ये जन्म आणि 15 ऑगस्ट 1942 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचाही आजच्या दिवशी जन्म झाला आहे 1894 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला आहे 4 फेब्रुवारी 1974 मध्ये. जन्म आजच्या दिवशी 1894 आणि मृत्यू 4 फेब्रुवारी 1974 मध्ये. तर मित्रांनो, हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महत्त्वाचे व्यक्ती. त्याचबरोबर आजच्या दिवशी काही महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू देखील झालेले आहेत, तेही आपण बघणार आहोत. तर त्यापैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत फ्रान्सचे राजा लुई 12वा यांचे आजच्या दिवशी निधन झालेले आहे 1515 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 27 जून 1462 मध्ये. 27 जून 1462 मध्ये जन्म आणि 1515 मध्ये आजच्या दिवशी मृत्यू झालेला आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत जोहान पर्नोली, गणिततज्ञ जोहान पर्नोली यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1748 मध्ये. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत जर्मनचे भौतिकशास्त्रज्ञ हेनरी फर्ज
जर्मनचे भौतिकशास्त्रज्ञ वेनरिच फर्ज यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1894 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 22 फेब्रुवारी 1857 मध्ये। तर मित्रांनो, हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष। पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।